निर्धारित उद्दिष्ट अगोदरच देशात सर्व गावांचं विद्युतीकरण होईल, केंद्रीय ऊर्जा मंत्री. नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणाचं काम त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि महिला बचत गटांमार्फत भाजीपाला बाजार विकसित करणार कृषी मंत्री सदाभाऊ खोत. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शिवांगी आपलं स्वागत करते. आता पाहूया सविस्तर वृत्त. केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या 1 वर्ष आधीच देशातल्या सगळ्या गावांचं विद्युतीकरण होईल अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिली. राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या ऊर्जा मंत्र्यांच्या 2 दिवसांच्या परिषदेचा समारोप वडोदरा इथे झाला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विद्युतीकरणासाठी राज्यांना बाजारभावापेक्षा कमी व्याजदरानं कर्ज देण्याची घोषणा गोयल यांनी या परिषदेत केली. देशातल्या गावागावात वीज पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मे 2018 पर्यंत लक्ष्य निर्धारित केलं होतं. मात्र सगळ्या राज्यांच्या ऊर्जा मंत्र्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्याचप्रमाणे विद्युतीकरणाचा वेग पाहता हे काम मे 2017 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पावसामुळे गेले 2 महिने विद्युतीकरणाचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र हे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील असं गोयल यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिथं नियमानुसार मदत मिळेलच, पण ज्या ठिकाणी निकषांपेक्षा कमी नुकसान झालं आहे त्यांना देखील सरकार मदत करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच अकोला इथं दिलं. विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याकरता मुख्यमंत्री अकोल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. शासकीय यंत्रणांनी गाफील न राहता तातडीनं पीक नुकसानीचं सर्वेक्षण करावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री बचत गटाच्या वतीनं राज्यात सर्वत्र भाजीपाला बाजार विकसित केला जाईल अशी माहिती कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला थेट विकण्याची सोय मुंबईत 40 ठिकाणी करण्यात आली आहे. येत्या काळात 100 ठिकाणी भाजी विक्री केंद्र सुरू केली जातील असंही ते म्हणाले. या शेतकरी मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की राज्यातले साखर कारखाने लवकरच सुरू करण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. सदाभाऊ खोत यांनी काल सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या पांढरवाडी, कोळेवाडी, दिवडी आणि गोडसेवाडी या 4 गावांचा दौरा करून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी केली. तसंच बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. देशातल्या 91 प्रमुख जलाशयांमध्ये 6 ऑक्टोबरपर्यंत एकूण 118.431 अब्ज घनमीटर पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा 125% आहे. देशाच्या पश्चिम विभागातल्या गुजरात आणि महाराष्ट्रातही एकूण 27 जलाशय केंद्रीय जल आयोगाअंतर्गत येतात. यंदाच्या वर्षी या पाणीसाठ्यांमधील 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. ज्वारी 1952, 1952, गहू 1801, 1642, तीळ 6201, 5900, बटाटा 1600, 700, टोमॅटो 1500, भेंडी 2000, 1200, कारली 3000, 1500, वांगी 2500, 800. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
आता जाणून घेऊया हवामान वृत्त। नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे। कोकणात पुढील 2 दिवस काही ठिकाणी व त्यानंतर तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तसेच मराठवाडा व विदर्भात पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर हवामान कोरडे राहील। शेतकरी बंधूंनी दक्षिण कोकणात पावसाची उघडीप पाहून पक्व भाताची लवकरात लवकर काढणी करावी। काढणी केलेल्या पक्व पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी। वेलवर्गीय भाजीपाल्यावरील बुरशीजन्य केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी फुलोरा आल्यानंतर रिडोमिल या बुरशीनाशकाची फवारणी प्रति 10 लिटर पाण्यातून 3 ग्रॅम या प्रमाणात पानांवर तसेच पानांच्या मागील बाजूस करावी। भेंडीवरील पाने गुंडाळणारी अळी, पांढरी माशी आणि अन्य किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी केल्याने पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोगाचे सुद्धा नियंत्रण होते। मध्य महाराष्ट्रात गव्हाची पेरणी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत करावी। गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी NIAW 301 त्र्यंबक, NIAW 917 तपोवन, NIDW 295 गोदावरी तसेच बागायती उशिरा पेरणी करता NIAW 34 तर जिरायत पेरणी करता NIDW 15 पंचवटी या वाणांचा वापर करावा। हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे। पेरणीच्या वेळी हेक्टरी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे व पेरणीनंतर 3 आठवड्यांनी खुरपणीनंतर 60 किलो नत्र व 30 किलो स्फुरद द्यावे। मराठवाडा विभागात पक्व झालेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी व शेंगा वाळल्यानंतर मळणी यंत्राद्वारे मळणी करावी। पक्व झालेल्या खरीप ज्वारी पिकाची कापणी करावी। कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी 30 बाय 10 सेंटीमीटर तर बागायती हरभरा पिकाची पेरणी 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर करावी। ऊस पिकावरील पांढरी माशी या किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी 1 किलो अधिक 1 लिटर दूध प्रति 200 लिटर पाणी हे द्रावण रात्रभर भिजत ठेवून त्याची फवारणी करावी व पुढील फवारणी 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करावी। धन्यवाद। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई 32-26, पुणे 32-21, नागपूर 33-22, औरंगाबाद 32-22, सोलापूर 33-22, नाशिक 31-22। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार।